माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकत दणदणीत विजय संपादित केला। या निवडणुकीत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात बळीराजा पॅनलचे उमेदवारही रिंगणात होते। मात्र शरद पवारांच्या पॅनलचा एकही उमेदवार विजय मिळू शकला नाही। त्यामुळे अजित पवार यांनी काकांवर पुन्हा एकदा सरशी साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। परंतु महाराष्ट्राचं राजकारण उकळून पेललेल्या शरद पवार यांनी या पराभवातूनही वेगळेच राजकारणाचे गणित साधल्याची चर्चा आहे। शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांविरोधात पॅनल्स रिंगणात उतरवले असले तरी त्यामुळे विरोधकांच्या मतांमध्ये फूट पडून सरते शेवटी पवार कुटुंबाचाच फायदा झाल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जाते। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत फक्त एका जागेवरती सहकार पॅनलचा एकमेव उमेदवार चंद्रराव तावरे यांच्या रूपाने निवडून आला। पवार यांनी प्रथम माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत न लढण्याची भूमिका घेतली होती। माळेगावमध्ये विरोधक नको असं सांगत त्यांनी राजकीय मुसद्दीने डाव टाकून अजित पवार यांचे विरोधक संपवले। त्यामुळे अजित पवार मतमोजणीच्या पहिल्याच दिवशी 101 पैकी 92 मतं मिळून निवडून आले। अजित पवारांचा विजय सोपा होण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची मानली जाते। या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आहोत हेच पुन्हा पवार कुटुंबाने दाखवून दिलं। अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। त्यासाठी अजित पवार तब्बल 9 दिवस बारामतीत ठाण मांडून बसले होते। माळेगाव निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी साखर कारखान्याला 500 कोटी रुपयाची आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा सुद्धा केली होती। त्यांच्या या आश्वासनाचा मतदारांवरती चांगला प्रभाव पडल्याचं निकालात दिसून आलं। त्यामुळे अजित पवार यांच्या पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकत दिमागदार विजय मिळवला। पण अजित दादांच्या नाकी न वाढणारे चंद्रराव तावरे आहेत कोण? अजित दादांच्या पॅनलची मुख्य लढत ही चंद्रराव तावरे यांच्या पॅनल सोबत होती। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या टीम मधले एकेकाळीचे चंद्रराव तावरे। वयाच्या 85व्या वर्षी निवडणुकीत असलेले चंद्रराव तावरे यांनी सर्व पॅनल जवळपास पराभूत झाला। मात्र लोकांनी चंद्रराव तावरे यांना स्वीकारलं। समोर अजित दादा यांच्या पॅनलचे तगडे आव्हान असताना देखील चंद्रराव तावरे त्या वादळातून विजयी झाले। सगळे उमेदवार पराभवाच्या छायेत असताना पहिल्याच फेरीत चंद्रराव तावरे आघाडीवरती होते आणि त्यानंतर त्यांना विजय घोषित करण्यात आला। मित्रांनो, अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी त्यांनी एवढी ताकद लावायला पाहिजे होती का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर नीरज बडे पेजला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा।